महाराष्ट्रात 5 महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांनी सत्ता स्थापन केली। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षातील बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला। याला सातारा जिल्हाही अपवाद राहिला नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदींचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो। या ताकदवर नेत्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पाठबळावर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटी आदींच्या निवडणुका लढणाऱ्या व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींमध्ये एक प्रकारे घबराट निर्माण झाली होती। अगदी 3-4 टर्म नगरसेवक असलेले पदाधिकारी पराभवाच्या भीतीने येऊ घातलेल्या निवडणुकीत उभे राहायचे का नाही अशा विचारात होते। अगदी खाजगीत बोलताना भाजपाच्या वादळात पराभवाची भीती वाटते अशी भीती व्यक्त करत होते। मात्र या घाबरलेल्या लोकप्रतिनिधींना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी सह्याद्री धावून आला। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झाली। भाजपाचे नेते कारखाना ताब्यात घेणारच अशा डरकाळ्या फोडू लागले। त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भीतीत आणखी भर पडली होती। मात्र खासदार शरद पवार यांचा एकनिष्ठ योद्धा म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब पाटील यांनी मोठ्या ताकदीने कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत विरोधकांचा दारुण पराभव केला। कारखान्यातील विजयाने राष्ट्रवादीतील स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींना उभारी मिळाली आहे। त्यामध्येच सह्याद्रीच्या निवडणूक निमित्ताने ताकदवर वाटणारा भाजप पक्षात फूट पडल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे नव्या दमाने कामाला लागले आहेत। मध्यंतरी पानगळती झाली असली तरी राष्ट्रवादीला आता चैत्रात नव्या विचारांची पालवी फुटल्याचे पाहायला मिळत आहे।